मी सध्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या डीन बंगलो परिसरामध्ये आहे। हाच तो डीन बंगलो आहे ज्याचा प्रस्ताव डीनने महापालिका आयुक्तांना तोडण्यासाठी दिलेला आहे। याला फार महत्त्व आहे कारण हा बंगलो जो आहे त्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये जे सहभागी झाले होते ते अनेक मान्यवर याच बंगलोमध्ये राहिले होते। 100 वर्षापेक्षा अधिक हा जुना बंगला आहे, मात्र हा तोडण्यासाठी प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि यालाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने देखील आता विरोध केलेला आहे। काय आहे या नक्की बंगल्याचा इतिहास, का शिवसेना याला विरोध करते, या संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर माजी नगरसेवक सचिन पडवळ आहेत। पडवळ सर, सध्या हा बंगला तोडण्यासाठी प्रस्ताव आहे अशी माहिती मिळते, काय नक्की तुम्हाला माहिती मिळते आणि तुमचा नक्की विरोध कशाला आहे? आज तुम्ही त्या डीन बंगल्याचा उल्लेख केलात, हा ऐतिहासिक असा डीन बंगला आहे आणि आजही ज्या आत्ताच्या डीन आहेत मॅडम, ज्या केएम प्रशासनाचं काम सांभाळत आहेत, त्या ऑलरेडी इथे राहत आहेत। त्याच्या बाजूला एडी बंगलो आहे, त्या ठिकाणी सिनियर डॉक्टर्स जे आहेत एचओडी केएम हॉस्पिटलमधील ते काही डॉक्टर त्या ठिकाणी राहत आहेत आणि ही डीन बंगला म्हणजे ऐतिहासिक प्रॉपर्टी आहे। म्हणजे ज्या काही ब्रिटिशकालीन प्रॉपर्टी आपण म्हणतो या परळमध्ये आहेत त्यातली एक। आता ह्याचा इतिहास सांगायचा म्हटला तर 1942 साली ज्यावेळेस स्वातंत्र्य लढ्याचं आंदोलन चालू होतं त्यावेळेला त्या ठिकाणी तत्कालीन जे डीन होते केईएमचे जीवराज मेहता, त्यांचं वास्तव्य ह्याच डीन बंगल्यात होतं आणि त्यांचं वास्तव्य असताना स्वातंत्र्य लढ्याचं जेव्हा हाक दिली गेली त्यावेळेला महात्मा गांधी असू दे, स्वतः आपलं वल्लभभाई पटेल असू दे, यांच्याशी ते कनेक्टेड होते आणि काही बैठका देखील स्वातंत्र्य लढ्याच्या ह्या डीन बंगल्यामध्ये गुपित रीतीने झाल्या आणि त्यावेळेला ब्रिटिशांना ही गोष्ट कळल्यानंतर त्यांना ह्याच डीन बंगल्यामधून अटक केली गेली आणि डीन बंगल्याकडून अटक केल्यानंतर 2 वर्ष त्यांनी कारावास भोगला, देशासाठी कारावास भोगला। देशाने स्वातंत्र्य मिळवलं आणि स्वातंत्र्य मिळवल्यानंतर मात्र भारत सरकारने त्यांनी केलेल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास ध्यानात ठेवून स्वतंत्र गुजरात राज्याचं पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांना नेमलं। पण एवढा जर मोठा इतिहास असताना आणि हा डीन बंगला रिपेरेबल आहे, तुम्हाला मी आजही सांगतो डीन मॅडम इथे राहत आहेत ऑलरेडी। त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला डॉक्टरांसाठी टॉवर उभा करायचा आहे, त्या ठिकाणी डॉक्टरांसाठी राहण्यासाठी फ्लॅट असतील, डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी आमचा विरोध नाही आहे कारण डॉक्टरांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यासाठी केईएमच्या कॅम्पसमध्ये स्ट्रक्चर ऑडिट झालेल्या C1 आणि C2 ज्या ग्रेड असते की जी ती प्रॉपर्टी तोडून तुम्ही नवीन बनवू शकता, अशा ग्रेडवाल्या इमारती ऑलरेडी आहेत, त्या तोडून त्या ठिकाणी तुम्ही काम करू शकता। त्यानंतर जी ऑर्थोपॅडिक इमारत आहे टाटा हॉस्पिटलच्या समोर, त्या टाटा हॉस्पिटलच्या ऑर्थोपॅडिक इमारतीच्या पाठी देखील आपण बघाल तर स्टाफ क्वार्टर्स तोडून त्या ठिकाणी डॉक्टरांसाठी निवासस्थान बांधण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव देखील तयार करण्यास सांगितलं होतं। हा एवढं सगळं असताना, पर्यायी व्यवस्था असताना देखील ह्या सगळ्या इमारती तुम्ही सांगताय जिथे त्या तोडून पुन्हा एकदा डॉक्टरांसाठी नव्या इमारती उभारल्या जाऊ शकतात, मात्र तरी देखील हा डीन बंगला देखील तोडण्याचा प्रस्ताव होतोय। तुम्हाला वाटतं का आतमध्ये काही काळबैर आहे असं? म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो की जे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त होते, ज्यांची कालच त्यांना सेवेमधून दूर करण्यात आलेलं आहे, त्यांच्या स्वतःच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी प्रशासनावर कुठेतरी एक दबाव टाकला आणि हे केलं, करायला लावलं। परंतु ह्यासाठी सगळ्याच या ठिकाणी राहिलेले जे जुने डीन आहेत, डॉक्टर्स आहेत केएम मधील, ह्या सगळ्यांचाच ह्या गोष्टीसाठी विरोध आहे। परंतु प्रशासनासमोर सांगायची कोणती हिंमत नाही कारण सरकारी सेवेमध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा सरकारी सेवेमध्ये काम करत असताना कुठेतरी धडपण असतं, परंतु त्या डॉक्टरांची जरी हिंमत नसेल तरी कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेना पक्ष गप्प बसणार नाही। आम्ही आता पत्र दिलेलं आहे भूषण गगराणी साहेबांना, आयुक्तांना, की या संदर्भात जो प्रस्ताव तुमच्याकडे आलेला आहे तो तुम्ही रद्द करून ह्याचा रिपेरेबल म्हणून ज्या ठिकाणी गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या तुम्ही करू इच्छिता, त्याबद्दल आमचा नकार नाहीये। पण तरी देखील जर भविष्यामध्ये प्रशासनाने मात्र आडमुठी भूमिका घेतली आणि हा डीन बंगला, एडी बंगला जर तोडायचा प्रयत्न केला तर मात्र आमचे जे पक्षप्रमुख आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब आहेत, खासदार अरविंदजी सावंत साहेब आहेत, आमदार अजय चौधरी साहेब आहेत, या सर्वांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी भूमिका घेऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार एवढं निश्चित। नक्कीच, तर आपण पाहतोय की विरोध असताना देखील हा ऐतिहासिक बंगला समजा तोडण्याच्या प्रस्तावावर आयुक्तांनी मंजुरी दिली,
तर शिवसेना याला कडाडून विरोध करेल, आम्ही रस्त्यावर उतरू, असं पडवळ यांनी सांगितलंय. कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.